नमस्कार मंडळी. तर मला खूप दिवसापासून तुमच्यासोबत ही अशी स्पेशल आणि झणझणीत अशी एक रेसिपी शेअर करायची होती. तर आज त्याचा मुहूर्त आला. तर यासाठी मी घेतलेलं आहे मिरची, लसूण आणि जिरे, मीठ हे सगळं मी मिक्सरच्या जारमध्ये टाकलेलं आहे आणि नंतर याला ग्राइंड करून घेते आहे. तर मी आज बनवते आहे शेंगोळे आणि खूप हेल्दी आणि खूप टेस्टी अशी डिश आहे आणि बनवायला एकदम सोपी. आणि मी हे बनवण्यासाठी घेतलेलं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ. तर हे तिन्ही पीठ मिक्स करून घेतले आणि याला व्यवस्थित चाळणीनं चाळून घेतलं, जेणेकरून काही लम्स वगैरे त्याच्यामध्ये राहणार नाही. तर हे तिन्ही पीठ मी त्याच्यावर चाळून घेतल्याच्यानंतर थोडंसं मीठ ॲड केलं त्याच्यामध्ये आणि जे आपण पेस्ट केलेलं होतं मिरची किंवा लसूण हे सगळं टाकून मिक्सरमधून काढलेलं होतं. तर ही पेस्ट मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि नंतर पिठामध्ये हळद टाकली थोडीशी. अजून पण मसाले ॲड करू शकता, पण जेवढं सिंपल असेल तेवढं छान लागतं ही डिश. तर हे सगळं मिक्स करून घेतलं मी पिठामध्ये आणि व्यवस्थित त्याचा थोडा मिक्स करत करत त्याचा पूर्ण असा डो बनवून घेतला. आपण जसं पोळीसाठी किंवा भाकरीचा वगैरे पीठ जसं मळून घेतो ना, तर तसं पीठ सगळं मळून घ्यायचं आहे, सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि जर थोडंफार पतलं वगैरे वाटत असेल तर नंतर त्याच्यामध्ये आपण पीठ ॲड करू शकतो, कारण शेंगोळे बनवण्यासाठी खूप जास्त पतलं पीठ किंवा पतला उंडा चालणार नाही. त्यामुळं मग थोडंसं आणि नंतर मग हे थोडंसं पीठ मी साईडला काढून घेतलेलं आहे, एका वाटीमध्ये घेते आहे मी आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला त्याचं सूप बनवण्यासाठी हे कामी येईल. तर हे पीठ मळून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये एका वाटीमध्ये मी थोडं पाण्यामध्ये हे हातानं सगळं मिक्स करून घेतलं आणि थोडंसं पतलं असं बॅटर करून घेतलं त्याचं अशा प्रकारे. तर हे आपल्याला सूप करण्यासाठी यूज होईल त्याचं. नंतर मग मी कोळपाट घेतला आहे आणि हे जे पीठ आहे तर ते चांगल्या प्रकारे असं मळून घेते आता. तर याला तेल वगैरे असं काहीही लागत नाही, फक्त पीठ आणि जे उंडा मळलेला आहे तर तेच. तर नंतर आता याच्यामध्ये अशा हातानं मी शेंगोळ्या लाटून घेते, हातानंच करून घेते, बेलनं वगैरे याला काही गरज लागत नाही. तर हातानं मी असे गोल गोल शेंगोळे करून घेते बघा. याला आपण वेगळ्या शेपमध्ये पण करू शकतो, पण याची ट्रेडिशनल पद्धत ही अशी राऊंड राऊंडमध्येच आहे. त्यामुळं मग असे राऊंड राऊंड सगळे करून घ्यायचे आणि हे अशा प्रकारे शेंगोळे सगळे बनवून घ्यायचे. खायला एकदम छान आणि मेन म्हणजे कुणाची तब्येत वगैरे खराब असेल, कुणाला ताप वगैरे, तापामुळं कसं तोंडाची चव बिघडते, तर मग गावाकडं हा वाला पदार्थ बनवतात, जो की एकदम टेस्टी असतो आणि तोंडाला एकदम खमंग अशी चव येते. तर हे सगळे आपले बनून झालेले आहे शेंगोळे. तर आता मी फोडणी देण्यासाठी घेते. एका पॅनमध्ये मी जिरे मोहऱ्या घेतलेल्या आहेत, तेलामध्ये त्याला फोडणी देऊन टाकली आहे आणि जिरे मोहऱ्याच्या नंतर मग थोडासा कढीपत्ता पण टाकते आहे. थोडासा कढीपत्ता तडतड झाल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला जे काही सूप आहे तर ते ॲड करून द्यायचे. जिरे मोहऱ्या आणि कढीपत्त्याला आता फोडणी देऊन झाली आहे आणि खूप टेस्टी आहे आणि खूपच सिंपल डिश आहे. आणि आता याच्यामध्ये मी सगळं हे जे सूप आहे, आपण पीठ जे कालवलेलं आहे वाटीमध्ये, तर ते मी सगळं ॲड करून दिलेलं आहे बघा. आणि थोडं त्याला स्लो गॅसवर होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये अजून पाणी ॲड करायचं. पाणी एवढं ॲड करायचं की ज्याच्यामध्ये हे शेंगोळे सगळे शिजून निघतील किंवा उकळून निघतील. तर याच्यामध्ये मी थोडंसं त्याला फोडणी वगैरे सगळं दिल्याच्या नंतर त्याला एक उकळी आल्याच्या नंतर हे जे शेंगोळे आहेत तर ते सगळं याच्यामध्ये ॲड करते आहे आणि सगळे एक 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 शेंगोळे सगळे ॲड करून द्यायचे. आणि पाणी आपल्याला एवढं ॲड करायचं आहे की याच्यामध्ये त्याचं सूप पण खाली राहील आणि म्हणजे एकदम घट्ट पण नाही होणार आणि जास्त पतलं पण नाही राहणार. तर एवढ्या प्रकारे असं पाणी ॲड करायचं आहे आणि जे बॅटर आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे पिठाचं, तर त्यानं अजून एकदम छान अशी टेस्ट येते. कारण मग ते थोडं जसं उकळल पाणी वगैरे, तर त्याच्यामध्ये ते अजून घट्टपणा येईल, त्याला थिकनेस वाढेल त्याची. तर हे सगळे शेंगोळे ॲड केल्याच्यानंतर वरतून कोथिंबीर टाकायची आहे आणि त्याला वाट बघायची की जोपर्यंत त्याला पूर्णपणे असे उकडणार नाहीत जे शेंगोळे. आणि कमी गॅसवर त्याला चांगला उकळा फुटू द्यायचा आहे. जशी जशी शेंगोळे उकडत येतील ना, तर जे आपण सूप टाकलेलं आहे तर त्याची पण थिकनेस वाढेल आणि एकदम असं घट्ट घट्ट सूप बनायला लागेल. तर आपल्याला आयडिया लागून जाईल, पाणी जसं कमी कमी होत जाईल तसं तसं. आणि थोडा वेळ म्हणजे एकदम इन्स्टंट होऊन जातं, 10 ते 15 मिनटामध्ये सगळं डिश रेडी होऊन जाते ही. तर उकळा फुटल्याच्या नंतर मग आपल्याला जर थोडं पाणी कमी जास्त वगैरे लागत असेल तर आपण वरतून गरम पाणी करून टाकू शकतो. आणि नंतर जर का शिजत आल्यावर आपल्याला वाटलं की पाणी कमी पडते, तर मग आपण त्याच्यामध्ये अजून गरम पाणी टाकून करू शकतो. तर आता हे असं थिकनेस वाढली आहे बघा, त्याची सूप एकदम घट्ट घट्ट झालेलं आहे. तर थोडा वेळ असं शिजल्याच्या नंतर गॅस बंद करून द्यायचा आणि थोडं 5 मिनटं थंड होऊ द्यायचं त्याला. तर रेडी आहे आपली शेंगोळ्याची डिश. गावाकडं एकदम म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये बनवतात ही आणि खूप हेल्दी पण असते.
अशाच नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.